सुनील शुक्ला. विचारधारा जन्मापासून प्राप्त होते, ती बदलल्याने किती वेळ बदलायला किती वेळ लागतो? बदलायला किती वेळ लागतो? या ज्ञानविधीनंतर बदलून गेली. तुम्ही ज्ञान घेतलंत ना का? हो, ज्ञान घेतलं. तर मग आता तुम्ही राहा वेगळं. सुनीलचं मन सुनीलचं झालं. जेवढा डिस्चार्ज आहे तेवढा निघेल. तुम्ही त्याचे ज्ञाताद्रष्टा राहा. मनाबरोबर शेजाऱ्यासारखाच व्यवहार करा. मन म्हणतायत चल मला गुलाबजामुन 2 खायचे आहेत, चल तुला अर्धाच मिळेल, जास्त नाही खायचे, दुसरे चांगले आयटम आहेत, आरामात खा. त्याच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन करा. तर मन वेगळं आहे आणि तुम्ही वेगळे आहात. तुम्ही ज्ञानानुसार चला की मन आपोआप त्याची विचारधारा ब्रेक होईल सगळी. कारण मनात आधी अज्ञान होतं, आपण तन्मयकार होऊन जायचो, इन्व्हॉल्व होऊन जायचो आणि त्याच विचारधारे तन्मयकार राहत होतो. आता विचारधारा मनातच राहिली, तुम्ही तिला बघणारे झालात. असे दोन्ही वेगळे झाल्याने तुम्ही ध्येयानुसार चालू शकता. विचारधारा आपोआप गळून जाईल. त्याला काही प्रोटेक्शन नाही मिळालं, किती गळून जाईल, विचारधारा तुटून जाईल. नाही, माझा प्रश्न हा होता दीपकभाई की ज्या विचारधारेबरोबर जन्मापासून मी आतापर्यंत आलो ॲट द एज ऑफ 46 राईट नाव, तर ज्या विचारधारेबरोबर आपण हे करतो, म्हणजे ज्या विचारधारेत मी राहिलो वाढलो आहे, ही विचारधारा बदलायला वेळही लागू शकतो. कारण इथे मी जे पाहिलं त्यात असं जाणवलं की कुठेतरी गीता जी मी वाचली आहे, जेवढी जाणतो मी, तर तसंच काहीचं प्रतीत झालं मला इथेही की मी त्याच वातावरणात आहे ज्यात आधीपासून राहिलो आहे. तरी देखील कुठे ना कुठे जरासं मन विचलित होतं की आपण कुठल्या विचारधारेबरोबर पुढचं आयुष्य जगायचं. यासाठी तुम्हाला 5 आज्ञा दिलेल्या आहेत. त्या 5 आज्ञाच पकडून चला. सगळ्यांना शुद्धात्मा स्वरूपात पहा. झालं ते व्यवस्थित. कुणालाही करता बघू नका. निमित्ताला निर्दोष जाणं. फायलींना समभावाने काढा. रागद्वेष होऊ देऊ नका. तर ही जागृतीच सगळी विचारधारा नाही आहे. विचारधारेपेक्षाही गीतेतच सांगितलेलं आहे 5 इंद्रियांवर मन आहे, मनाच्यावर बुद्धी आहे, बुद्धीच्यावर अहंकार आहे आणि अहंकाराच्यावर आत्मा आहे. तर तुम्हाला आत्म्याचं ज्ञान मिळालं. म्हणजे हे तर आता हे पिऊनसारखे झाले सगळे. विचार, मन, बुद्धी, चित्त, अहंकार तर सगळे नोकरांसारखे झाले. तुम्हाला ज्या ध्येयाने पुढे जायचं आहे त्या ध्येयाने पुढे जाऊ शकता. एवढं वरचं ज्ञान मिळालं आहे तुम्हाला. आणि 5 आज्ञांमध्ये तर विचारांचा क्षय होत जाईल. विचाराची जी ग्रंथी आहे, ग्रंथीच निर्ग्रंथ होऊ शकेल आणि वितराग होऊ शकेल असं हे विज्ञान मिळालेलं आहे. ग्रंथी नष्ट करून टाकेल असं विज्ञान आहे. म्हणजे विचारधारा तर आता अज्ञानीला खूप त्रास होईल. विचारधारा बदलू नाही शकत. पण तुम्ही तर आत्मज्ञान मिळालं आहे तुम्हाला. विचारधारेला तुम्ही पाहिलात तर विचारधारा आपोआप ब्रेक होऊन जाईल. तुम्ही अनुभव घेऊन मग निर्णय घ्या. विचारधारा तर ब्रेक होऊनच जाईल. मन द्वंद्व करत राहतं. म्हणून मन द्वंद्व नाही करत. मन तर एकच विचार सांगता ॲट ए टाईम. तुमचा आजचा समज चेंज झाल्याने तुम्हाला द्वंद्वासारखा अनुभव येतो. मन सांगतं खूप खायचं आहे आणि आजचं ज्ञान सांगत नाही उणोदरी करायची. तर हे 2 ज्ञानांच्या मध्ये द्वंद्व होतं. मन विरोधाभासी आहे. मनात 2 प्रकारचे विचार नक्कीच येतील. उपवास करायचा आहे, खायच्या दिवशी उपवासाचे विचार येतील, उपवासाच्या दिवशी खायचे विचार येतील. तो मनाचा धर्मच असा आहे, मनाचं स्वरूपच असं आहे. तुम्ही समजायचं मनावर तर दादाजींचं पुस्तक आहे, तुम्ही ते घेऊन वाचा त्यातलं. माझा असा प्रश्न आहे की मनाला मन नका कंट्रोल करायला जाऊ. त्याला वेगळंच ठेवा की आपोआप ते गळून जाईल. त्याला प्रोटेक्शन नका देऊ. मनाला ज्ञाताद्रष्टा राहा. शॉर्टमध्ये मन जे सांगतं ना, समजा तुम्ही कारने चालला आहेत तर मन सांगेल ॲक्सिडेंट झाला तर मग मनाशी बोलायचं, अरे अशा तर कितीतरी गाड्या गेल्या, काही नाही झालं, चल त्रिमंत्र म्हण एकदा. मग मनाला त्रिमंत्र म्हणायला लावलं की त्याची जी विचारधारा लिंक तुटून जाईल. आणि विचारा, तुम्ही सत्संगाला जाशील, काय प्रश्न विचारशील, मग नवीन प्रश्न मन डेव्हलप करायला लागेल. तर असं तुम्ही विचारधारेला चेंज करू शकता. समजलं का आता? ते रडारसारखं आहे, इन्फॉर्मेशन देतं तुम्हाला. इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन जायचं की नाही जायचं तुम्ही स्वतंत्र आहात. पण अज्ञानामुळे माहीत नसल्याने मनाबरोबर जोडले जायचं. आता तुम्ही वेगळे झालायत. मग मनाला सांगायचं तुझं म्हणणं ऐकलं, माझं ते ध्येय नाही, मला तर आता या रस्त्याने जायचं आहे, की मन चेंज होईल, सुटेल आपोआप. तुम्ही मनापासून वेगळं राहून हे करत राहा, बोलत राहा मनाबरोबर,
मनाला आपल्या ध्येयानुसार चालवा. मनाला सांगायचं, कुणाबद्दल वाईट विचार आला मनाच्या मनात तर सांगायचं, प्रतिक्रमण कर, का वाईट विचार करतोस, की त्याची विचारधारा तुटेल निगेटिव्हिटीची आणि ती बंदही होईल आणि पॉझिटिव्ह सुरू होईल. अहंकाराचा त्याग केल्याने कमजोर बनू शकतो. जगात प्रत्येक व्यक्ती तुम्हाला कमजोर बनवू इच्छिते. त्याच्याशी कसं निपटायचं? बघा, आता आपण मानतो, आजवरचा तुमचा तर अनुभव आहे, कितीही क्रोध करता किंवा दादागिरी करता, काहीही आर्ग्युमेंट करता, पण तुमची जी स्थिती आहे ती परत कमजोरीचा काही उदय होतो की नाही होतो? तुम्ही जो काही आजपर्यंत प्रयोग केला त्याने तुमची कमजोरी कमी झाली की वाढली कमजोरी? अनुभव येतो की नाही काही तुम्हाला? नाही, माझा म्हणजे अनुभव असा आहे की जसं जर आपण अहंकार त्यागला, म्हणजे अहंकार त्यागून एकदम पोलाईट सगळ्या लोकांशी जर ऑफिसमध्ये किंवा कुठेही घरात जर राहिलो तर ते व्यक्तिविशेष आपल्याला कमजोर समजलं जातं. त्याला वाटतं की ह्याच्याकडून काही करून घेऊ शकतो. नाही, असं नाही. जरासं म्हणजे असं असतं ऑफिसमध्ये वगैरे पण असं होतं की जो दादागिरीने काम करून घेतो त्याचं काम लोक घाबरून करतात. तुम्ही पोलाइटली गेलात तर लोक म्हणजे अरे ह्याचं तर कधी करू शकतो, हा तर याला काही प्रॉब्लेम नाही आहे. घरातही असं होतं आणि समाजातही असं होतं. मग अहंकार कशा प्रकारे त्यागल्यामुळे नुकसान होईल की नाही, पण तो रस्ता ते माहिती आहे का की तो माणूस कुणाकडून काम करून घेतो? तर अहंकार म्हणजे एक शक्ती आहे आत्म्याची, विभाविक शक्ती. तो तर समजा 10 रुपयांचं काम करायचं आहे तर 25 रुपये कुठून घेऊन आला आणि 10 रुपयाचं काम करून घेतलं, तर हे लोन त्याचं वाढलं, त्याने देणं वाढवलं आहे, कर्ज वाढवलं. डीप डाऊन आध्यात्मिक दृष्टीने कुणीही माणूस आपली मनमानी करायला जातो अहंकाराने तर तो आत्मशक्ती घालवतो, पाप बांधून आपली मनमानी करू शकतो. स्थूल व्यवहारात दिसतं त्याची जी इच्छा होती, तो थोडासा रागावला, सगळ्यांवरती ओरडला, त्याने आपलं काम करून घेतलं, पण ॲक्च्युली तो त्याने लॉस किती केला माहिती नाही आहे त्याला. 1000 रुपयांचं काम करवलं पण 5000 रुपयांचा लॉस झाला, पाप बांधलं त्याने. आणि तुम्ही समता राखलीत, व्यवस्थिताला सोपवलं, तुमचं काम त्याच्या टायमाला होईल, तुमचा काहीही लॉस होत नाही आणि तुमचा टाईम व्यवस्थितचं काम करून देईल तुमचं. तुम्हाला वाटतं, पण आता काय आहे, जेव्हा अज्ञान होतं त्यावेळी अहंकाराने आपण डाऊन ठेवतो की मला मग जाऊ दे, मला सगळं करायचं आहे, सरळ राहायचं आहे. तोही एक प्रकारचा अहंकारच होता. मला भांडायचं नाही आहे, तोही एक प्रकारचा अहंकारच होता. आता तुम्ही एक्झॅक्टली आत्मज्ञानात राहून हा प्रयोग करा. सुनीलला वेगळं ठेवा, तुम्ही शुद्धात्म्यात राहा आणि व्यवहार जो काही आहे त्या माणसाला सांगा की एवढं काम करायचं आहे. तो नसेल करत, तुम्ही त्याच्यासाठी भाव नका बिघडवू. तो निमित्त आहे, व्यवस्थित आपलं संजोग नाही मिळत, टाईम नाही मिळत, एव्हिडन्स नाही मिळत, म्हणून काम नाही झालं. तुम्ही ज्ञानात राहून प्रयत्न करा. बघा, हळूहळू 6 महिने, 12 महिने, 1 वर्ष, 2 वर्षांनी तुम्हाला अनुभव येईल की तुमचं कार्य आपोआप सहजासहजी पूर्ण होऊन जाईल आणि तुम्ही ज्ञानात राहूही शकता. माझा तर असा अनुभव आहे की मी आधीपासून मी तर बिझनेस करत होतो टेक्स्टाईल मशिनरीमध्ये, इरेक्शन, कमिशनिंग, सर्व्हिसिंग, मग प्रोडक्शन कॉन्ट्रॅक्ट, स्पेअर पार्ट, खूप मोठा बिझनेस होता माझा. तर माझं पेमेंट द्यायचं आहे तर मला वेळच कुठे असायचा. मी सत्संग करू की पेमेंटसाठी धावपळ करू. त्याचं दुसऱ्या वेळी मशीन बिघडलं की मला बोलवायचं ते, तेव्हा मग ते माझं पेमेंट बाकी आहे, हो तुमचं पेमेंट घ्या. म्हणजे माझं काम कधी लेट झालंच नाही. सगळ्यात आधी माझा चेक लिहून द्यायचा मी आणि मग माझ्याकडून काम करून घ्यायचं. नंतर मी जाऊन नाही शकायचो, माझा माणूस जायचा, तरी माझं पेमेंट कधी अडकलं नाही. कारण माझी कधी अपेक्षाच नव्हती की लवकर पाहिजे, एवढं पाहिजे, का नाही देत. माझं एकही नेगेटिव्ह शब्द त्यांच्यासाठी बोलणं कधीच नाही व्हायचं. आता आपण नेगेटिव्ह बोलल्याने तो माणूस आपलं काम नाही करत, मग आपण त्याच्यासाठी निगेटिव्ह विचार करतो आणि तेच आपलं अंतरायाचं कारण आहे. तो माणूस आपलं काम नाही करत असं नाही आहे, आपलं अंतरायच आपलं काम थोपवतं. तुम्ही त्याच्यासाठी ज्ञानात राहा. त्याने काम नाही केलं, व्यवस्थित आहे, तो शुद्धात्मा आहे, निमित्त आहे, निर्दोष आहे. आणि दुसऱ्यांदा तुम्ही 2-4 दिवसांनी परत जा, माझं एवढं काम आहे, तुमचे अंतराय तुटून जातील की आपोआप तो काम करून देईल. आणि तो जो दादागिरी करतो तो त्याच्या पुण्यानेच काम तर मिळालं त्याचं,
ते झालं, पण तो अहंकार केल्याने त्याला एवढा मोठा अंतराय होईल नेक्स्ट लाईफमध्ये. मग त्याच्या नोकरीचाही पत्ता नसेल आणि किती भांडला तरी त्याचं कामच नाही होणार. ह्या लोनचा जो गुन्हा त्याने केला आहे त्याचा खूप मोठा दंड मिळेल त्याला. आणि तुम्हाला नवीन गुन्हा केला नाही की हळूहळू तुमचे अंतराय तुटत जातील. मग तुमचं काम असंच आपोआप सहजासहजी होईल. तुम्ही अनुभव घेऊन पहा. आणि एक गोष्ट आहे, तुम्ही जे म्हणता की तुम्हाला लोक कमजोर मानतात, नाही, आता ज्ञानात राहिलात ना तर कोणी कमजोर नाही मानणार. कारण अपमान किंवा ते नम्रता राखणं, डाऊन टू द अर्थ अहंकार ठेवणं, ती तर फार मोठी शक्ती आहे. आपण अहंकाराला नम्र, समोरच्याचा अहंकार जास्त आहे तर आपण नम्रता राखतो, पण अहंकारात राहूनच ती नम्रता ठेवतो. आता आत्म्यात राहून ती नम्रता येऊ द्या, बघा किती प्रभाव पडेल सगळ्यांवर. म्हणजे खूप वेगळं, या ज्ञानानंतर खूप वेगळं होईल. हे जे लोक बुद्धीने जे आजपर्यंत मानायचे त्याच्यावरचं हे ज्ञान आहे. आणि तीच नम्रता तुम्ही ठेवाल तरीही तुमचं काम चांगलंच होईल. आणि निर्बल मानो वा सबल मानो, तुम्हाला इंटरेस्टच नाही आहे आता की मला फाईल काढून टाकायची आहे. तुम्ही ज्ञानात राहून फाईली काढा, समोरच्याला निर्दोष पहा आणि शुद्धात्मा सगळ्यांना पहा. बघा तुम्हाला हे कमजोरी, हे तुमच्याबरोबर काही डिस्टर्बन्स नष्ट होऊन जातील. माझा तरी अनुभव आहे. जय सच्चिदानंद. मायादेवी स्वामी, जबलपूर. ज्ञानविधी ज्याला वाचता येत नाही, त्याच्याजवळ कोणी वाचणारही नसेल तर काय करायचं? ते जरा काही समजून घ्या. आजूबाजूला कधी कधी एखाद्या शाळेत जाऊन टीचरला विचारा, थोडे शब्द समजून घ्या. एवढं तर लक्षात राहील की नाही की मी शुद्धात्मा आहे, तर तेवढे थोडे शब्द लक्षात ठेवायचे. आणि हळूहळू कोणी काही आजूबाजूला कोणी असेल तर सांगायचं की मला शिकवा, की कसं क ख ग ग अ शिकायचं. शिका. आणि आपल्याला तर चरणविधी वाचता आलं तरी खूप झालं. आणि थोडे थोडे शब्द तुमच्या लक्षात राहतीलच. हे अनंत ज्ञान आहे, हे अनंत दर्शन आहे, की तुम्हाला समजेल ते सगळं. ज्ञानविधी पूजा घरात वाचायला. ज्ञानविधी पूजा घरात वाचणं जरुरी आहे का? पूजा घरात वाचणं काही जरुरी नाही आहे. बरोबर. आणि 7 दिवस पूजा घरात नाही जात तर मग बाहेर वाचा की. यांच्यात देवाचा फोटो पण नाही ठेवला, पण तुम्ही कधीही वाचू शकता. आंघोळीच्या आधी वाचू शकता, आंघोळीनंतरही वाचू शकता, आणि ते 4-5 दिवस पण वाचू शकता, काही हरकत नाही. हे काय लिहिलंय? हे प्रभू, हे दादा भगवान निर्माणच्या कुशीत खेळले आहे, म्हणून तुमच्या हातून मला आशीष मिळाला आहे, जो तो 6 हातवाला झाला आहे. मी भाग्यशाली आहे का की तुमचं दर्शन झालं आहे? बरोबर आहे, खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचे आशीर्वाद मिळालेत. आणि या 5 आज्ञांमध्ये राहा. मी शुद्धात्मा आहे यात राहा. एकाच, अजून काही समजलं नाही, ज्ञान नाही घेतलं त्यालाही मी शुद्धात्मा म्हणत राहा. दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणत राहा. आणि कुणालाही दुखवू नका, कुणाचेही दोष पाहू नका. ही 2च वाक्य तिला समजवायची. आणि कुणी दुखावलं गेलं तर माफी मागायची मनातल्या मनात. कुणाचे दोष दिसतील तर मनातल्या मनात माफी मागत राहा. एवढं तरी लक्षात राहील का? नाही राहणार. नाही, घरात कोणाला तरी ज्ञानविधी करायचा होता म्हणून. तर हे एवढं समजावा. मग तुम्ही तर आहात ना त्याच्यासोबत, तयार करा त्याला. घनश्याम पटेल. आज्ञात राहताना आनंद मिळतो. आणि कधी कधी त्रासही होतो. तेव्हा क्रोध केल्याने सगळं ठीक होतं. अनुभव सांगू इच्छितो. क्रोध तर लोनवाली गोष्ट झाली. भले झालं तर ठीक, पण अभिप्राय नक्की करा की कुणाला दुखावून काम नाही करायचं आहे. समजावूनच काम करायचं आहे. फाईल समभावाने काढायच्या आहेत. कधी क्रोध करावा लागला तर ड्रॅमॅटिक करा. ड्रॅमॅटिक म्हणजे काय? जसं म्हणजे गाय घरात घुसली आहे, मग तिथे समभाव म्हणजे गाय माता, तुम्ही बाहेर निघा प्लीज, असं बोलायची गरज नाही. तिथे तर बाहेर चल, हे की पळून जाईल आपोआप. तर ड्रॅमॅटिक झालं पाहिजे. लक्षात आलं का? हो. जसं हे जे सांगत होते ते आपले कोण साहेब आत्ता फोन बोलले ते सुनील भाई. असं ड्रॅमॅटिक कधीतरी करू शकता. तो माझं काम बिघडवतोय
जाणून बुजून, हे बघ असं नाही चालणार, आणि नंतर साहेबांना कळलं तर तुझी परिस्थिती खराब होईल, ड्रॅमॅटिक बोलायचं, असं करू शकता. पण भावना ठेवा, समजावून आणि समाधानाने काम करायचं आहे. हे अहंकाराने क्रोधाने काम कधी तात्काळ होऊन जाईल, पण नंतर ते लोक वैर बांधतील, हा माणूस राग करतो, याचं कामच बिघडवून टाकायचं, असे काही एव्हिडन्स खराब करेल, तुमचं कामच डिस्टर्ब होईल. आणि माझा तर अनुभव आहे, एका वेळेला काम नाही झालं, मी रिक्वेस्ट करतो, दुसऱ्यांदा नाही झालं, नंतर त्याला दया येते, याचं काम करावंच लागेल, बिचारे दुःखी होतात. मला तर वेळच मिळत नव्हता काम करून घ्यायला, समजावून शेवटी नाही होत तर मी जाऊन पळत काम करून टाकत होतो की सोडा, डोक्याला नसती कटकट. अनुभव काय सांगायचा आहे तुम्हाला? मी आता म्हणजे 42 वर्षाचा झालो आहे मी, आणि आतापर्यंत मी कुठे पडायची जी प्रक्रिया व्हायची तर त्याला मी नेहमी नाही म्हणत होतो की नाही, इच्छा नाही आहे माझी पाया पडायची काय. पण आज तुमच्या इथे निरुमा देवींचा जो सकाळी येतो प्रोग्राम, त्यात असं होतं की बऱ्याच वेळा आपोआप हात जोडले जातात. हां, खरी गोष्ट आहे, आणि खरी गोष्ट आहे, हे खूप मोठा अनुभव आला आहे. आणि अच्छा, आज तुमच्या इथे पण मागच्या वेळी पण तुम्ही जे चरण स्पर्शाबद्दल सांगितलं होतं, मग तुम्ही काही वेळा असं वाटतं की तुम्ही काही चूक करतो तेव्हा तुम्ही आणि निरुमादेवी पाठलाग करताना दिसता मला. मग चूक निघून जाईल, तुम्ही तेवढे राहाल की घाबरू नका. की दीपकभाई पाठलाग करतायत, निरुमादेवी बघतायत, की मग एकदम अटेन्शन होतो मी त्यांच्या पाय. म्हणजे कृपा आहे, निरुमांची कृपा आहे आणि आपल्यावर रक्षण आहे त्यांचं. अच्छा, हे जेव्हा मी निरुमादेवींबद्दल किंवा दीपकभाईबद्दल काही बोलतो माझ्या मित्रांबरोबर, तेव्हा मला असं वाटतं की मी काही गर्व करतोय माझ्यावर. म्हणजे नाही, गर्व म्हणजे एक वेगळी एनर्जी येते आणि एक असं वाटतं मी जास्त ज्ञानी झालोय. असं होऊ शकतं, पण मग जरासं लक्ष द्यायचं की निर्माण एवढे तर नाही ना झालो आपण. सगळं आपाप अंगार बसेल बिचारा. पण दुसऱ्याला नाही का, सकाळी आपण बोललो ना, ते विचारत होते साहेब, तेव्हा सांगितलं ना की आपला तर 103 डिग्रीचा ताप चढलेलाच आहे, ताप आलेलाच आहे. आपण दुसऱ्याला हेल्प करतो, तो तर बेभान आहे बिचारा, त्याला हेल्प करू. पण आपल्या डोक्यात ठेवायचं की आपला तर ताप अजून बाकी आहे, औषधं घेणं चालू आहे आपलं, ते लक्षात ठेवून दुसऱ्याला हेल्प करा. समजलं का? आता अहंकाराला समजलं पाहिजे की माझी पूर्णावती नाही झालेली, मला खूप ध्येय गाठायची आहेत, की आपोआपच तो डाऊन राहील आणि दुसऱ्याला हेल्प करा. समजलं का तुम्हाला? हो, पण त्याने अजूनही हा फायदा होतोय की माझा परिवार, माझी बायको, मुलं, सासू सासरे सगळे यात इन्व्हॉल्व झाले आहेत. काय, जय सच्चिदानंद. छानच गोष्ट आहे, जय सच्चिदानंद. आभा, आई वडील चूक झाल्यावर त्याच वेळी ओरडतात. कोण आहे आभा? आणि चूक लक्षात येते. भगवान या जन्माची पुढच्या जन्मात का शिक्षा देतात, लगेच का नाही? ॲक्च्युली देवाला शिक्षा द्यायला यायची काहीच गरज नाही आहे. हा एक नॅचरल नियम आहे. जसं आंब्याची कोय पेरली की 5 वर्षानंतर आंबे लागतात, गहू पेरला तर 3-4 महिन्यात गहू दिसतो. मग मनुष्यबीजाचं फळ यायला कमीत कमी 80 वर्ष 100 वर्ष उलटतात. म्हणजे हा नॅचरल नियम आहे, कारण निसर्गाचं सगळं जे नियमानुसारच होतं, देवाच्या करण्यावर काही नसतं. आणि एक गोष्ट आहे की कर्मबीज, कर्मफळ आणि कर्मफळ परिणाम 3 शब्द आहेत हे. तर कर्मबीजाचं कर्मफळ यायला 50 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष लागतात. पण कर्मफळाचा परिणाम तर 2 तासातही होऊ शकतो, 2-4 दिवसांनी येऊ शकतो, 2-4 महिन्यांनी येऊ शकतो. म्हणजे ही जी चूक, जी आई वडील त्यांनी ओरडत, चुकीसाठी ते ओरडतात, तर चूक तेही कर्मफळ आहे आणि कर्मफळाचा परिणामही लगेचच येतो. ते लवकर येऊ शकतो, पण कर्मबीजातून कर्मफळ यायला कमीत कमी 80-100 वर्ष लागतात. समजलं का? प्रयत्न करते की कुणाला दुखावणार नाही, बऱ्याच अंशी यशस्वी पण मी झाले आहे. पण खूप सेंटिमेंटल आहे. कुणी दुःख देतं की रिझन शोधायची इच्छा होते.
नाही कळलं तर खूपच दुःख होतं. आता रिझनचं काय करायचं आहे? सहजासहजी लक्ष समजलं तर ठीक आहे, नाहीतर एवढंच समजायचं, कुणी आपल्याला दुःख देत असेल तर आपण जे आधी पाठवलं ते परत आलं असं समजायचं. आपल्यामुळे कुणाला दुःख झालं तर समजा आपला काही अहंकार आहे, मान आहे, मोह आहे, लोभ आहे, ज्यामुळे आपण दुसऱ्याला दुःख देतो. तेच रिझन समजा. आता दुसरं जास्त डीप जायची काही गरज नाही आहे, कारण ते तर सगळं खूप संजोगानंतर होतं. पण कशाय क्रोध, मान, माया, लोभ झाला तर समोरचं दुःख, समोरच्याला दुःख देऊ. आणि नाहीतर कुणी आपल्याला दुःख देतं तर आपली काहीतरी चूक झाली तर दुःख देतो. असा एक साधारण सिद्धांत समजून घ्या. जास्ती डेपमध्ये जायची गरजच नाही. आणि कुणासाठी सेंटिमेंटल जे तुम्ही म्हणताय की कुणी दुखावलं गेलं की आभाला सांगायचं प्रतिक्रमण कर. तुम्ही आभापासून जेवढं वेगळं राहाल आपोआप नॉर्मॅलिटी येत राहील. जो अहंकार देहाबरोबर इन्व्हॉल्व होतो म्हणून जास्त प्रभाव पडतो. तुम्ही अलिप्तता राखाल तर आपोआप नॉर्मॅलिटी होईल आणि अचूक उपाय करू शकाल. इमोशनल झाल्यावरती तुम्ही बरोबर उपाय नाही करू शकणार. इमोशनल नाही झालात आणि सहजपणा ठेवलात तर समोरच्याचं दुःखही कमी करू शकाल किंवा दुःख कमी करू शकाल किंवा नाही, पण प्रार्थना चांगली करू शकाल, प्रतिक्रमण चांगलं करू शकाल. हो.